नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या कुठल्या कुठल्या देशांसोबत सीमा लागून आहेत आपण हे बघणार आहे. म्हणजे आपल्या देशाच्या कुठल्या कुठल्या राज्यांच्या सीमा कुठल्या कुठल्या देशांना आणि त्या पण किती किलोमीटर पर्यंतच्या सुद्धा लागलेल्या आहेत, हा सगळा स्टॅटिक पोर्शन कव्हर करणार आहे. आपल्या एक्झाममध्ये याची इम्पॉर्टन्सी खूप जास्त आहे. बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न विचारलेले जातात त्याच्यावरती. आणि त्याचबरोबर आपली जी कोस्ट लाईन एरिया आहे, म्हणजे आपल्या ज्या समुद्रालगतचे जे राज्य आहेत त्याचे जे वेगवेगळे फीचर्स आहेत हे पण आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. अतिशय महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. तुमचा याच्यातून जॉग्राफीचा बराचसा पोर्शन सुद्धा कव्हर होईल. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. आपण सगळ्यात आधी आपल्या जे गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट काय काय डेटा आपल्याला प्रोव्हाइड करतात तो सगळा बघणार आहे. आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटनुसार म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या डिपार्टमेंट ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट याच्यावरून डायरेक्टली हे स्क्रीनशॉट घेतलेलं आहे, तुम्हाला समोर दिसत सुद्धा असेल. याच्यामध्ये असं सांगितलंय की आपल्या देशाला एकूण 7 वेगवेगळ्या देशांच्या बॉर्डर लागून आहेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण बांगलादेश सोबत बॉर्डर शेअर केलेली आहे. बांगलादेश आणि भारत याच्यामध्ये 4096.7 किलोमीटर एवढी बॉर्डरची लेंथ आहे. ओके. 2 नंबरला आहे चायना. चायनामध्ये 3488 किलोमीटर्सची आपण बॉर्डर शेअर केलेली आहे. त्यानंतर आहे पाकिस्तान 3323 किलोमीटर. त्यानंतर नेपाळ 1751 किलोमीटर. त्यानंतर म्यानमार आहे 1643 किलोमीटर. भूतान 699 किलोमीटर. आणि अफगाणिस्तानला आपण सगळ्यात कमी बॉर्डर शेअर करतो, ती म्हणजे 106 किलोमीटरची. ओके. तर टोटल आपण 15106.7 किलोमीटर एवढी बाकीच्या देशांसोबत बॉर्डर शेअर करतो. ओके. ही जी इन्फॉर्मेशन, ही जी फॅक्च्युअल आकडे आहेत हे बऱ्याच आपल्या एमपीएससीच्या रेफरन्स बुकमध्ये चुकीचे पण दिलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित हे करेक्ट करा. आणि हे जी इन्फॉर्मेशन आहे ही आपण डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. त्याच्यामुळे जी आकडेवारी तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार आहे ही याच्याच बेसिसवरती असते. ओके. त्यामुळे कुठल्याही पुस्तकामध्ये काही इन्फॉर्मेशन जरी दिली असेल तरी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट्सवरून ती चेक करत जा. आता आपण जे आपले वेगवेगळ्या स्टेट्स आहेत, जे आपले फीचर्स आहेत, जसं की आपली बघितलं की बांगलादेशची बॉर्डर आपण बांगलादेशसोबत पण सगळ्यात जास्त बॉर्डर शेअर करतो आणि अफगाणिस्तानसोबत सगळ्यात कमी. मग नेमकं फ्रंटियर स्टेट्स म्हणजे काय असतात, म्हणजे फ्रंटियर स्टेट्स म्हणजे नेमकं काय, तर जे असे आपले राज्य ज्यांना कुठल्या तरी देशाच्या सीमा लागलेल्या आहेत किंवा कुठली तरी कोस्ट लाईन लागलेली आहे, म्हणजे कुठले तरी समुद्र आपल्याला लागलेला आहे किंवा कुठल्या तरी देशाची दुसऱ्या देशाची सीमा लागली आहे, अशा राज्यांना आपण फ्रंटियर स्टेट असं म्हणतो. कारण आपल्याला बॉर्डर सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे स्टेट्स मॅटर करतात. ओके. म्हणजे आपल्याला समुद्र किनारपट्टीपासून सुद्धा आपल्याला सुरक्षा तिथं जास्त म्हणजे ठेवावी लागणार. आपल्या दुसऱ्या देशाला जी अटॅच असलेलं राज्य असणार आहे तिथं पण सिक्युरिटी जास्त ठेवावी लागणार. त्याच्यामुळे आपण याला फ्रंटियर स्टेट्स म्हणतो. ओके. एकूण आपल्याला जर लँड बॉर्डर बघाल तर 15106.7 किलोमीटर एवढी लँड बॉर्डर आपण शेअर करतो. आणि जर आपण कोस्टल रिजन बघितला, कोस्टल लाईन बघितली तर 7516.6 किलोमीटर. आपण कोस्टल रिजन नंतर बॉर्डर आपले जे लँड बॉर्डर आहे ते शेअर झालं, ते आपली इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर आपण कोस्ट लाईन बद्दल बघणार आहे. ओके. एकूण फक्त जर मध्य प्रदेश, चंदीगड, झारखंड, दिल्ली, हरियाणा आणि तेलंगणा हे जर तुम्ही स्टेट्स सोडले किंवा हे जे युनियन टेरिटरी जर सोडली तर बाकीचे सगळेच्या सगळे राज्य आणि युनियन टेरिटरीज यांना कुठली ना कुठली इंटरनॅशनल बॉर्डर आहे किंवा कुठलं ना कुठली कोस्टल लाईन त्याला अटॅच आहे. ओके. तर महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. कुठले कुठले राज्याला एक्सेप्शन आहेत तुम्ही लक्षात ठेवायचे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, तेलंगणा आणि दिल्ली. तर हे सगळे राज्य आणि युनियन टेरिटरी सोडले तर बाकी सगळ्यांना कुठली ना कुठली इंटरनॅशनल बॉर्डर किंवा कोस्टल लाईन एरिया आहे. ओके. आणि यालाच आपण मग फ्रंट लाईन स्टेट्स असं म्हणतो, म्हणजे ज्या स्टेट्सला इंटरनॅशनल बॉर्डर आहे किंवा कुठली ना कुठली कोस्ट लाईन आहे. ओके. आता आपण जे आपले वेगवेगळे आपला देश बाकीच्या देशांसोबत बॉर्डर शेअर करतो, जसं की बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान, ह्याच्यासाठी मला लक्षात ठेवायला एक शॉर्टकट सुद्धा आहे, तो पण बघूयात. तर जो शॉर्टकट आहे एकदम छान शॉर्टकट आहे, लक्षात ठेवायसारखा आहे. तो म्हणजे बचपन इज माय ब्युटिफुल एज. असं जर तुम्ही सरळ नाव लक्षात ठेवलं, हे सेंटेन्स लक्षात ठेवलं, बचपन इज माय ब्युटिफुल एज, तर तुम्हाला लगेच सगळ्या देशांची नावं सुद्धा माहीत होतील. आणि हे क्रमाने दिलेलं आहे, म्हणजे सगळ्यात जास्त आपण बॉर्डर ज्या देशासोबत शेअर करतो त्याच्यापासून उतरत्या क्रमात सगळ्यात कमी म्हणजे अफगाणिस्तान असं दिलेलं आहे. ओके. तर हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. इथं जे फक्त बोल्ड आणि कॅपिटलमध्ये जे लिहिलेले वर्ड असतील किंवा जे लिहिलेले अल्फाबेट्स आहेत
तेच फक्त देशांची नावं डिनोट करतात. जसं की बचपनमध्ये BA कॅपिटल आहे ते म्हणजे बांगलादेश, त्यानंतर CH सुद्धा कॅपिटल आहे ते चायनाला डिनोट करेल, त्यानंतर PA फॉर पाकिस्तान, N फॉर नेपाळ. ईजचा मिनिंग नाही आहे इथं, फक्त आपण सेंटेन्स फॉर्म व्हावं म्हणून ईज यूज केलेला आहे. MY म्हणजे म्यानमार, त्यानंतर ब्युटिफुलमध्ये सुद्धा B कॅपिटल आहे तो भूटानला डिनोट करतो, आणि एजमध्ये A कॅपिटल आहे जे की अफगाणिस्तानला डिनोट करणार आहे. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त बॉर्डर आपण बांगलादेश सोबत शेअर करतो म्हणून बांगलादेश पहिल्यांदा आहे, आणि सगळ्यात कमी अफगाणिस्तान सोबत शेअर करतो म्हणून अफगाणिस्तान सगळ्यात शेवटी आहे. ओके, तर चांगला शॉर्टकट आहे, तुम्हाला लक्षात पण राहील. बचपन इज माय ब्युटिफुल एज. ओके, आता आपण प्रत्येक जो देश आहे आपल्यासोबत बॉर्डर शेअर करणारा आपण सुरुवातीपासून बघू. जसं की बांगलादेश पासून आता अफगाणिस्तानपर्यंत आपण प्रत्येक देशाबद्दल थोडी थोडी माहिती जाणून घेऊया. बांगलादेश सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू, BA फॉर बांगलादेश, आणि हा शॉर्टकट तुम्हाला प्रत्येक स्लाइडवरती दिसणारच आहे. बचपन इज माय ब्युटिफुल एज हा तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे. ओके, बांगलादेशची स्थापना 1971 मध्ये झाली होती, आणि बांगलादेश सोबत आपण सगळ्यात जास्त बॉर्डर शेअर करतो. एकूण 4096.7 किलोमीटर एवढी बॉर्डर आपण बांगलादेश सोबत शेअर करतोय. ओके, आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातली ही जी बॉर्डर आहे, जी आपली ही जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे, ही जगामधली पाचवी सगळ्यात मोठी इंटरनॅशनल बॉर्डर आहे. ओके, म्हणजे कुठले दोन देश जर सगळ्यात मोठी बॉर्डर शेअर करत असतील तर त्याच्यामध्ये आपला आणि बांगलादेशचा 5वा नंबर लागेल या बॉर्डर लाईनचा. ओके, सगळ्यात जास्त कुठला देश कुणासोबत शेअर करतोय असं जर विचारलं तर कॅनडा आणि USA यांच्यामध्ये जवळपास 8,900 किलोमीटरच्या आसपास ते इंटरनॅशनल बॉर्डर शेअर करतात. ओके, सगळ्यात मोठा आहे कॅनडा आणि US ची बॉर्डर, इंटरनॅशनल बॉर्डर, आणि त्यानंतर भारताचा आणि बांगलादेशच्या ज्या इंटरनॅशनल बॉर्डर आहे याचा 5वा क्रमांक लागतो लेंथच्या तुलनेमध्ये. ओके, आणि कुठले कुठले स्टेट आहेत, कुठले कुठले राज्य आहेत जे बांगलादेशला चिटकून आहेत आपल्या देशाचे, तर इथं सुद्धा याच्यासाठी पण शॉर्टकट तयार आहे. तो म्हणजे विड्रॉ मनी फ्रॉम ATM. याच्यामध्ये सुद्धा जे W आहे हे वेस्ट बेंगॉलला डिनोट करणार आहे. त्याच्यानंतर मनी मधला M जो आहे हा मेघालय डिनोट करणारा असणार आहे. फ्रॉम फक्त इथं सेंटेन्स फॉर्म व्हायसाठी म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ATM जे आहे, A फॉर आसाम, T फॉर त्रिपुरा आणि M फॉर मिझोराम. तर अशा पद्धतीने हा सुद्धा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. विड्रॉ मनी फ्रॉम ATM हा बांगलादेशला जे आपले राज्य अटॅच असतील त्याच्यासाठीचा शॉर्टकट आहे. आणि एकूण जर आपण बांगलादेशचा जर आपण जॉग्राफिकल व्ह्यू बघितला तर इथं तुम्हाला दिसत असेल कुठले कुठले राज्य आहेत हे सुद्धा कळेल तुम्हाला. आणि बांगलादेशमधून एक आपली जी गंगा रिव्हर आहे ही बांगलादेशमधून सुद्धा वाहणारी नदी आहे, आणि ब्रह्मपुत्रा जी आहे ती सुद्धा बांगलादेशमधून जाते. ओके, त्याच्यामुळे हे दोन्ही तुम्हाला जॉग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे कन्सेप्ट आहेत. गंगा नदीलाच बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने ओळखलं जातं, आणि ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखलं जातं. ओके, त्यामुळे तुम्ही ही दोन्हीच्या दोन्ही नावं लक्षात ठेवा. ब्रह्मपुत्राला बांगलादेशमध्ये काय नाव आहे एक्झाममध्ये जर विचारलं तर ते म्हणजे जमुना, आणि गंगा रिव्हरला बांगलादेशमध्ये काय नाव आहे तर ते म्हणजे पद्मा. ओके, बांगलादेशची राजधानी आहे ढाका. ओके, आणि गंगा रिव्हरवरून तुम्हाला सांगायचं आणखीन एक की म्हणजे गंगा रिव्हरची टोटलची लेंथ आहे ही म्हणजे 25 किलोमीटर, म्हणजे 2525 किलोमीटर. ओके, अशा पद्धतीने सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन जी आपण शेअर केलेली आहे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण दुसरा देश बघू, चायना. तर चायनासोबत आपण एकूण 3488 किलोमीटरची इंटरनॅशनल बॉर्डर शेअर करतो, आणि चायना हा आपल्या देशाच्या उत्तरेकडे आहे. ओके, त्यानंतर जर बघाल तर कुठले कुठले स्टेट आपल्या चायनासोबत आपण शेअर केलेले आहेत किंवा आपले कुठले राज्य आहेत जे चायनाला लागून आहेत, तर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे, त्यानंतर सिक्कीम आहे, आणि अरुणाचल प्रदेश. ओके, आणि याच्यासाठी पण एक शॉर्टकट आहे, तो म्हणजे जुली हॅज शाउटेड ॲट अस. हे जर तुम्ही सेंटेन्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही राज्य सगळी लक्षात राहतील. याच्यामध्ये जुली मधला जो J आहे तो जम्मू अँड काश्मीरसाठी आहे, त्याच्यानंतर हॅज मधला जो H आहे तो हिमाचल प्रदेशसाठी आहे, त्यानंतर शाउटेड मधला S हा सिक्कीम डिनोट करतो, अरुणाचल प्रदेशसाठी ॲट मधला A, आणि अस मधला जो U आहे हा उत्तराखंड डिनोट करणार आहे. ओके, तुम्हाला इथं दिसत असेल हे वेगवेगळी आपली जी बॉर्डर लाईन आहे आपण चायनासोबत शेअर केलेली राज्य सुद्धा इथे मेन्शन केलेले आहेत. आणि ह्याच्यामधला जर तुम्ही हा जो रिजन बघताय, हा रिजन हा सध्या चायना त्याच्यावरती क्लेम करतोय, म्हणजे ऍक्च्युली तो इंडियाचा रिजन आहे ज्याला की चायना क्लेम करते. ओके, त्याला आपण अक्साई चीन या नावाने ओळखतो, आणि जे दुसरे दोन आहेत ते डिस्प्युटेड बॉर्डर आहे आपल्यामधली आणि चायनामधली.
आणि ॲक्च्युली चायना आणि भारत याच्यामध्ये तिबेट होता, मात्र तिबेटवरती चायनाने कब्जा केल्यानंतर चायना आणि भारत याच्या दोघांची बॉर्डर आता डायरेक्टली एकमेकांना अटॅच आहे. ओके, लाईक बफर स्टेट म्हणतात, तो कन्सेप्ट आपण नंतर कधी तर बघू. तर तिबेट एक बफर स्टेट होता आपल्या आणि चायनामधला, मात्र तिबेटवरती ताबा घेतल्यानंतर आपल्यालाच अटॅच झालेली चायनाची बॉर्डर. ओके, आणि जो चायनाची जी बॉर्डर आहे ही ईस्टर्न लाईनवरची, यालाच मॅकमोहन लाईन असं सुद्धा म्हणतात. आणि हा सुद्धा एक डिस्प्युटेड एरिया आहे, कारण याच्यावरती हक्क चायना दाखवतं, मात्र आपला म्हणजे अरुणाचल प्रदेशवरती भारताचा ताबा आहे किंवा भारत शासन करतोय. ओके, तर अशा पद्धतीने हे बॉर्डरची नावं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 3 प्रकारे चायनाची बॉर्डर डिवाइड करता येते. एक म्हणजे वेस्टर्न सेक्टर, जो की अक्साई चीनचा जो रिजन आहे दॅट इज कॉल्ड ॲज वेस्टर्न सेक्टर. त्याच्यानंतर एक मिडल सेक्टर आहे, जो की सिक्कीमची बॉर्डर अटॅच आहे चायनाला, ती आपण मिडल सेक्टर या नावाने ओळखतो. आणि जी आपला अरुणाचल प्रदेशची जी ईस्टर्न सेक्टरची लाईन आहे, म्हणजेच अरुणाचल प्रदेशला जी लाईन आहे चायनाची, त्यालाच आपण मॅकमोहन लाईन या नावाने ओळखतो. 1962च्या युद्धानंतर त्याला मॅकमोहन लाईन किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं सुद्धा नाव दिलेलं आहे. ओके, तर हे सगळेचे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता, एक्झाममध्ये बनू शकतात प्रश्न त्याच्यावरती. आता आपण तिसरा एक देश बघू ज्याला आपली अटॅच आहे बॉर्डर, तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान या बचपन मधलाच जे बचपन वर्ड आहे त्याच्यामध्ये PA फॉर पाकिस्तान मेन्शन केलेलं आहे. पाकिस्तानची आणि भारताची इंटरनॅशनल बॉर्डर ही 3323 किलोमीटर एवढी लांब आहे. ओके, आणि कुठल्या कुठल्या राज्यांमधून ते जाते, तर पहिला म्हणजे राजस्थान. हे लक्षात ठेवण्यासाठी असा सिक्वेन्स लक्षात ठेवा तुम्ही की राजस्थान, त्यानंतर जम्मू अँड काश्मीर, पंजाब आणि गुजरात. कारण जो शॉर्टकट आहे तो असा आहे, राजा प्लेज गिटार. तर याच्यामध्ये RA फॉर राजस्थान आहे, त्यानंतर J जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर P फॉर पंजाब आणि G फॉर गुजरात. ओके, तर राजा प्लेज गिटार हा जर तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवला तर तुम्हाला पाकिस्तान सोबत आपल्या कुठल्या कुठल्या राज्यांची बॉर्डर लागू नये ते लक्षात राहील. ओके, तर हा सुद्धा पाकिस्तानची एक, भारत आणि पाकिस्तान जी एक लाईन आहे त्याला आपण रेड क्लिफ लाईन या नावाने ओळखतो. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा देश बघूयात आपण, नेपाळ. नेपाळ सोबत आपण 1751 किलोमीटर एवढी लांब इंटरनॅशनल बॉर्डर शेअर करतो. ओके, 1751 किलोमीटर. कुठले कुठले स्टेट आहेत ज्याच्यासोबत म्हणजे नेपाळ सोबत आपण शेअर केलेले आहेत त्यांच्या बॉर्डर्स, तर उत्तराखंड, त्यानंतर वेस्ट बेंगॉल, बिहार, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम. तर ही एकूण 5 राज्य आपण नेपाळ सोबत किंवा नेपाळला अटॅच आहेत. आणि याचा जर शॉर्टकट बघितला तर तो म्हणजे यू वेंट बाय बस. ओके, तर यू वेंट बाय बस हा याच्यासाठी शॉर्टकट आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता ॲज इट इज. आणि सोपा आहे लक्षात ठेवायला सुद्धा. कुठले कुठले राज्य याच्यामध्ये इन्क्लूड होतात, तर यू फॉर उत्तराखंड, त्यानंतर वेंट W फॉर वेस्ट बेंगॉल, बाय असंच फक्त मेन्शन केलेलं आहे. बस मध्ये BUS जे आहे त्याच्यातला B जो आहे तो बिहार डिनोट करल, U फॉर उत्तर प्रदेश आणि S फॉर सिक्कीम. ओके, आता सगळे तुम्ही ज्यावेळेस एका पेजवरती लिहाल त्यावेळेस पटकन पाठ होतील. आता थोडंसं आपण डिस्कशन पण करतोय त्याच्यामुळे मे बी तुम्ही आधीचे नावं विसरत सुद्धा असाल. ओके, नेक्स्ट आपण एक देश बघू आता, आपला नेबरिंग कंट्री म्यानमार. तर म्यानमार सोबत आपण 1643 किलोमीटर एवढी इंटरनॅशनल बॉर्डर शेअर करतो. म्यानमार सोबत कुठले कुठले राज्य आपले अटॅच आहेत, त्याला कुठले कुठले राज्य चिटकून आहेत, तर ते म्हणजे मिझोराम, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश. तर ही 4 राज्य हे म्यानमार सोबत त्याची बॉर्डर शेअर करतात. ह्याच्यासाठी एकदम सोपा शॉर्टकट आहे, तुम्ही म्यानमार नाव ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे, फक्त MYच्या ऐवजी MI असं स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवा. ओके, जसं की म्यानमार जर लक्षात ठेवलं तर याच्यामध्ये MI हे मिझोरामला डिनोट करेल, N नागालँडला, त्यानंतर M जे आहे हे मणिपूरला डिनोट करेल आणि AR हे आपला अरुणाचल प्रदेश डिनोट करणार आहे. ओके, तर इथं तुम्हाला दिसत असेल कुठले कुठले राज्य हे म्यानमारला अटॅच आहेत, तर मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश. त्रिपुरा राज्य हे असं एक राज्य आहे ज्याला तिन्ही साईडून बांगलादेशची बॉर्डर अटॅच आहे. ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्रिपुरा असं राज्य आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहे ऑलरेडी आधी, त्याच्यामुळं तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन माहितीच असली पाहिजे. त्रिपुरा हे एक असं राज्य आहे ज्याच्या तिन्ही बाजूला त्याला बांगलादेशने वेढा दिलेला आहे. ओके, त्रिपुरा हे कुठलंच म्हणजे त्रिपुरा असं एक राज्य आहे की ज्याला कुठलंच समुद्र किनारपट्टी वगैरे लागलेली नाहीये. ओके, म्हणजे जे आपले नॉर्थ ईस्ट जे स्टेट आहेत सगळेच्या सगळे नॉर्थ ईस्ट राज्य जे आहेत यांना समुद्र किनारपट्टी बिलकुल लागलेली नाहीये. बऱ्याच जणांना मिझोराम हे समुद्र किनारपट्टीवर असेल असं वाटत असेल, मात्र त्याला सुद्धा भूसीमा आहेत. ओके, नेक्स्ट आता देश बघू आपण आता कुठला आहे तर तो म्हणजे भूतान. भूतानला आपण 699 किलोमीटर एवढी बॉर्डर शेअर करतो.
भूतानसोबत कुठले कुठले राज्य त्याला अटॅच आहेत, तर ते म्हणजे आसाम, देन सिक्कीम, त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल. तर हे सगळे राज्य आपल्या जे भूतान आहे त्याला चिटकून आहेत. ओके, ह्याच्यासाठी पण एक छान शॉर्टकट आहे, मराठीमध्ये तुम्हाला सगळंच लक्षात राहील. तो अरुणा पश्चिम बंगालमध्ये असते. आता याला इंग्लिशमध्ये पण लिहू शकता तुम्ही, मराठीत सुद्धा लक्षात ठेवू शकता. जर इंग्लिशमध्ये त्याला लिहिलं तर अरुणाचे स्पेलिंग मधला जे AR आहे ते अरुणाचल प्रदेश डिनोट करणारा असणार आहे. वेस्ट बेंगॉल तर त्याच्या नावामध्येच ॲज इट इज आहे. मध्ये फक्त तुम्ही वाक्य कंप्लीट करायसाठी लक्षात ठेवू शकता. आणि असते मधलं A जे आहे हे आसाम डिनोट करल आणि S जे आहे हे सिक्कीम डिनोट करणार आहे. ओके, त्याच्यामुळे कुठले कुठले राज्य हे भूतानला चिटकून आहेत, तर त्यामध्ये पहिल्यांदा येईल अरुणाचल प्रदेश, त्यानंतर वेस्ट बेंगॉल, त्याच्यानंतर आसाम आणि मग सिक्कीम. तर हे चारीच्या चारी राज्य हे भूतानला अटॅच आहेत. ओके, आणि भूतानची राजधानी काय आहे, तर थिम्फू ही भूतानची राजधानी आहे. ओके, आणि आपली 7वी जी नेबरिंग कंट्री आहे, जी आपल्यासोबत बॉर्डर शेअर करते, ती म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सोबत सुद्धा आपण आपली भूसीमा शेअर करतो आणि सगळ्यात कमी भूसीमा आपण अफगाणिस्तान सोबत शेअर केलेली आहे, ती म्हणजे 106 किलोमीटर एवढी. ओके, म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये जी एक भूसीमा असणार आहे ती फक्त 106 किलोमीटरची आहे, जी की आपल्या जम्मू काश्मीर या राज्यामध्ये, जो पाक ऑक्युपाइड काश्मीरचा जो रिजन आहे त्याच्यामध्ये 106 किलोमीटरची जम्मू काश्मीर स्टेट म्हणजेच आपला भारत आणि अफगाणिस्तान यांची बॉर्डर शेअर होते. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. याच्यासाठी एकच राज्य असल्यामुळे याच्यासाठी तुम्हाला आरामात हे लक्षात पण राहून जाईल. ओके, आता तुम्ही परत एकदा रिवाइज करा कुठल्या कुठल्या शॉर्ट ट्रिक्स बघितल्यात. एक आपण शॉर्ट ट्रिक जी बघितली ती म्हणजे डायरेक्टली बचपन इज माय ब्युटिफुल एज. ते कशासाठी आहे, तर जे आपल्या शेजारचे देश आहेत ज्यांच्यासोबत आपण आपली भूसीमा शेअर करतो, तर असे देश आहेत. त्याच्यामध्ये बचपन मधल्या BA फॉर बांगलादेश, CH फॉर चायना, PA फॉर पाकिस्तान, N फॉर नेपाळ, इज MY म्हणजे म्यानमार. त्यानंतर ब्युटिफुल मधलं जे B आहे ते भूतान डिनोट करणारा असेल आणि एज मधला A आहे तो अफगाणिस्तान. आणि बाकीचे शॉर्टकट जे आपण बघितले ते होते बांगलादेशसाठी शॉर्टकट काय आहे, तर विड्रॉ मनी फ्रॉम ATM. ओके, त्याच्यानंतर चायनासाठी काय शॉर्टकट आहे, जुलै हॅज शाउटेड ॲट अस. ओके, तर जुली हॅज शाउटेड ॲट अस हा चायनासाठीचा शॉर्टकट आहे. थर्ड, पाकिस्तानसाठी काय आहे, राजा प्लेज गिटार. ओके, नेपाळसाठी यू वेंट बाय बस. म्यानमारसाठी त्याचंच नाव ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे, म्यानमार, फक्त वायच्या ऐवजी I या स्पेलिंगने लक्षात ठेवा. आणि भूतानसाठी काय आहे, तर अरुणा पश्चिम बंगालमध्ये असते. तर याच्यामधून सगळीच्या सगळी तुम्हाला राज्य पाठ होऊन जातील. आणि अफगाणिस्तानसाठी जम्मू अँड काश्मीर. तर ही सगळी राज्य तुम्हाला आपोआप पाठ होऊन जातील. शॉर्टकट लक्षात ठेवा आणि कुठले कुठले राज्य काय काय डिनोट करतात ते पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने आपण जे आपल्या भूसीमा शेअर करणारे राज्य असतील, जे आपल्या नेबरिंग कंट्री आहेत, या सगळ्या बघितल्या. आता आपण आपले कोस्टल स्टेट्स बघू थोडेसे, म्हणजे आपले जे समुद्र किनारपट्टी आहे पूर्ण देशाची ती एकदम थोडक्यामध्ये बघू. ही पण इन्फॉर्मेशन डायरेक्टली आपण ऑफिशियल वेबसाईटवरूनच घेतलेली आहे, सेंट्रल फॉर कोस्टल झोन मॅनेजमेंट अँड कोस्टल शेल्टर बेल्ट. तर याच्यावरून ही ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. तुम्हाला लिंक सुद्धा समोर दिसत असेल, तुम्ही पण ही डायरेक्टली चेक करू शकता ऑफिशियल वेबसाईट. ओके, ह्याच्यामध्ये कुठले कुठले स्टेट असणार आहेत जे कोस्टल स्टेट म्हणून ओळखले जातात, ते म्हणजे गुजरात, त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटका, केरला, तामिळनाडू, त्यानंतर आंध्र प्रदेश, ओरिसा, वेस्ट बेंगॉल. ओके, तर हे जे आपले पूर्ण स्टेट्स आहेत हे सगळेच्या सगळे स्टेट हे आपल्या कोस्ट लाईनला अटॅच आहेत किंवा याच्यासोबत आपल्या समुद्र सीमा लागून आहेत. ओके, एकूण जर कोस्ट लाईनचा आपण विचार केला तर एकूण 7516.6 किलोमीटर एवढी आपल्या भारताला कोस्टलाईन आहे. याच्यामध्ये आपला जो मेनलँड आहे हा पण इन्क्लूड आहे आणि आपले जे आयलँड्स आहेत हे सुद्धा इन्क्लूड आहेत. ओके, मेनलँडचा जर एरिया बघितला जो आपण शेअर केला आहे समुद्रासोबत, तो म्हणजे 5422.6 किलोमीटर एवढा आहे. आणि जर आयलँड टेरिटरीज जर बघितल्या तर याच्यामध्ये आपला जो शेअर असेल म्हणजे अंदमान निकोबार, लक्षद्वीप हे जे बेट आहेत, तर यांचा जर आपण सगळं कन्सिडरेशन केलं तर त्यांच्यासाठी एकूण 2094 किलोमीटर एवढी आपण या युनियन टेरिटरीजला कोस्टलाईन लाभलेली आहे. ओके, 2094. आणि दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला एकूण जी टोटल कोस्टलाईन आहे आपल्या देशाची ती म्हणजे 7516.6 किलोमीटर एवढी भेटेल. ओके, तर हा तुम्ही ॲज इट इज डेटा लक्षात ठेवायचा आहे, एक्झाममध्ये विचारू सुद्धा शकतात. आणि कुठले कुठले राज्य आहेत जे की समुद्र किनारपट्टीला लागून आहेत, ते म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, केरला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा,
आणि वेस्ट बेंगॉल. तर ही टोटल 9 राज्य ही समुद्र किनारपट्टीला लागून आहेत. आणि 2 युनियन टेरिटरी कुठल्या कुठल्या, तर दमन अँड दीव आणि पुडुचेरी. तर हे सुद्धा युनियन टेरिटरीज या मेनलँडमध्ये इन्क्लूड आहेत. ओके. आणि आयलँड टेरिटरी कुठल्या कुठल्या आहेत, तर अंदमान अँड निकोबार हे बेट तर आहेतच, आणि जे की वे ऑफ बेंगॉलच्या बेट म्हणजे वे ऑफ बेंगॉलमध्ये आहे. आणि लक्षद्वीप आयलँड्स जे की अरेबियन म्हणजे अरबी समुद्रामध्ये जे आहेत ते म्हणजे लक्षद्वीप आयलँड्स. ओके. तर हे आयलँड टेरिटरीमधल्या 2 युनियन टेरिटरीज आहेत. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. टोटल नंबर ऑफ आपले कोस्टल डिस्ट्रिक्ट्स किती आहेत, म्हणजे आपले जिल्हे किती आहेत जे की समुद्राला लागून आहेत किंवा समुद्र किनारपट्टीवरती किती एकूण जिल्हे आहेत आपल्या देशामधले, तर एकूण 66 जिल्हे आपल्या मेनलँडवरचे आहेत. म्हणजे आपल्या ज्या भारतामधले एकूण 66 जिल्हे आहेत, आणि अंदमानमधले 3, आणि अंदमान आणि निकोबारमधले एकूण 3, आणि लक्षद्वीपमधला 1. तर अशा पद्धतीने एकूण 70 जिल्हे हे आपल्या कोस्टलाईन रिजनमध्ये आहेत. तर हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण थोडेसे आणखीन फीचर्स जाणून घेऊया. जर आपले बीचेसचं जर पर्सेंटेज बघितलं तर सँड बीच एकूण 73% आहे भारतामध्ये. त्यानंतर रॉकी जर कोस्ट बघितला आपण, म्हणजे जर दगडाळ अशी किनारपट्टी बघाल तर ती 11% आहे एकूण किनारपट्टीच्या. मडी फ्लॅटमध्ये 36% आहे. आणि मार्शी जी कोस्ट असेल ही 10%. तर अशा पद्धतीने एकूण 100% जी कोस्ट लाईन आहे याचं बायफ्रिकेशन दिलेलं आहे. जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू कसे आहे, तर एकूण सँडी बीच किती पर्सेंट आहे, तर 43%. ओके. रॉकी कोस्ट किती आहे, तर 11%. मडी फ्लॅट हे 36% आणि मार्शी कोस्ट हे 10%. ओके. तुम्ही ॲज इट इज हे लक्षातच ठेवायची इन्फॉर्मेशन. एक्झाममध्ये डीपमध्ये जर क्वेश्चन विचारला तर याच्यामधून प्रश्न येऊ शकतो. ओके. आणि टोटल पॉप्युलेशन आपली कोस्टलाईन एरियामध्ये किती राहते, कोस्टलाईन रिजनमध्ये किती, असं जर विचारलं तर आपली भारताची टोटल पॉप्युलेशन 1.28 बिलियन होती 2014 नुसार. आणि याच्यामधले जर युनियन टेरिटरीज आणि जे कोस्ट स्टेट आहेत, जर सगळ्यांचा जर पॉप्युलेशन एकत्रितपणे विचार केला तर ते म्हणजे 560 मिलियन एवढं होणार आहे. ओके. जे की टोटल जे आपले टोटल जे पॉप्युलेशन आहे त्याच्या 14.2% आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं की कोस्टल बायोडायव्हर्सिटीमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स किती पर्सेंटेजमध्ये आहेत, किंवा आपले जे बायोडायव्हर्सिटी जे एलिमेंट्स आहेत हे काय काय आपल्याला आपल्या कोस्टलाईनवरती सापडतात, तर जर मरीन अल्गीचा विचार केला तर मरीन अल्गी 217 जेनेरा आणि 844 स्पेसीज अशा पद्धतीच्या आपल्या कोस्टलाईनवरती सापडतात. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन ऑफिशियल वेबसाईटवरची असल्यामुळं एक्झाममध्ये जे प्रश्न येतात हे डायरेक्टली अशाच प्रकारच्या वेबसाईट्सवरून येतात. ओके. मग डायरेक्टली आयोगाचे कोण ना कोणी असे ऑफिशियल वेबसाईट चेक करत असणार आहे, त्याच्यातूनच प्रश्न बनवणार. त्याच्यामुळे ही जी इन्फॉर्मेशन समोर दिसते ही तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जास्त करून तुमचं आता जर बायोडायव्हर्सिटी कोस्टल बायोडायव्हर्सिटीचं बघाल तर मरीन मॅमल्सवरती लक्ष ठेवा. ओके. तर मरीन मॅमल्स हे किती आहेत, तर 3 प्रकारच्या वेगवेगळ्या जाती या मरीन मॅमल्सच्या आढळतात. त्या कुठल्या कुठल्या, तर या तिन्ही डॉल्फिन्सचे प्रकार आहेत. एक म्हणजे इरावडी डॉल्फिन, त्यानंतर गंगा रिव्हर डॉल्फिन, आणि तिसरा म्हणजे स्पर्म वेल्स. तर या 3 प्रकारचे हे स्पेसीज आहेत मॅमल्सच्या, मरीन मॅमल्सच्या, त्या आपल्या देशामध्ये कोस्टल रिजनवरती आढळतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचेच पॉईंट होते. आणि परत एकदा जर आपण बघितलं इम्पॉर्टंट कुठले कुठले राज्य आहेत जे कोस्टल लाईनला आहेत, ते म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि वेस्ट बेंगॉल. ओके. एकूण आपल्या देशामध्ये किती मेजर पोर्ट आहेत असं सांगितलंय ऑफिशियल वेबसाईटवरती, तर 13 मेजर पोर्ट्स आहेत. आणि स्टेट वाईज जर बघितलं तर सगळ्यात जास्त जे आपले पोर्ट्स आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहेत. 53 पोर्ट्स एका महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यानंतर गुजरातमध्ये 40 पोर्ट आहेत. ओके. तर हे तुम्ही 2 स्टेट लक्षात ठेवा. आणि जी समोर इन्फॉर्मेशन आहे ती पण ॲज इट इज लक्षात ठेवायची. ओके. जसं की गोवामध्ये एकूण 5 पोर्ट आहेत, दमन अँड दीवमध्ये 2 आहेत, कर्नाटकमध्ये 10, केरलामध्ये 13. तर हे सगळी इन्फॉर्मेशन ॲज इट इज लक्षात ठेवा. ओके. तर कोस्टलाईनशी संबंधित जी इन्फॉर्मेशन होती ती आपण बघितलेली आहे. आणखीन एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर असं एक्झाममध्ये विचारलं भारत आणि श्रीलंका या 2 देशांना कुठलं स्ट्रेट हे सेपरेट करते असं जर विचारलं, ते म्हणजे पाल्क. ओके. म्हणजे पाल्कची सामुद्रधुनी ही भारत आणि श्रीलंका या 2 देशांना सेपरेट करते. हे ॲज इट इज तुम्ही लक्षात ठेवा. असं एक्झाममध्ये विचारू सुद्धा शकतात. पाल्क स्ट्रेट ही कुठल्या 2 देशांमध्ये, तर भारत आणि श्रीलंका. ओके. तर अशा पद्धतीने आपण सगळी इन्फॉर्मेशन जी फिजिकल जॉग्राफी आपल्या किनारपट्टींशी संबंधित, भारताच्या सीमांशी संबंधित होती ती चांगल्या पद्धतीने कव्हर केलेली आहे. तुम्हाला एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होणारच आहे.
अशाच पद्धतीने आपण जे आपल्या डोंगर रांगा असतील आपल्या देशांमधल्या, त्याचबरोबर जे नदी प्रणाली आहे आपल्या देशाची, त्या सगळे पॉईंट आपण असेच कव्हर करणार आहे. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.